मराठा समाज की मांग पर सरकार द्वारा जीआर जारी किया गया है। बावनकुले ने कहा कि इस पर कुछ लोग कोर्ट में भी गए, जो उनका अधिकार है। यदि अदालत में सुनवाई होगी तो सरकार अपनी बात मजबूती से रखेगी। गणेशोत्सव और मराठा समाज आंदोलन के दौरान पुलिस द्वारा की गई व्यवस्था की उन्होंने सराहना की और कहा कि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में पुलिस ने बेहतरीन काम किया है। ये बात राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कही। मी एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस जी पोलीस माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे, माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत बारकाईनं सूक्ष्म नियोजन आणि अत्यंत या महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे, धार्मिक सांस्कृतिक परंपरा, आणि या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा हिंदूचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव, यामध्ये जे पोलिसांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नियोजन तत्वाच्या आधारावर काम केलेलं आहे, मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या सर्व आमचे डीजी असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव असतील आणि आमचे संपूर्ण शिपायापर्यंत जे कर्मचारी आहे, एकंदरीत पोलिसांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे। मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो। आमच्या नागपूर पोलीस कमिशनरेट श्री सिंगलजी, आमचे नागपूरचे एसपी पोद्दारजी यांनी सुद्धा, मी पालकमंत्री या ठिकाणी आहे, आमचे अमरावतीचे सीपी, अमरावती एसपी यांनी सुद्धा मी बघितलं ज्या पद्धतीचं नियोजन माननीय गृहमंत्र्यांनी आणि डीजी कडनं आलं होतं आणि ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालंय पोलिसांकडनं, सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेचं उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं। आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला पोलीस पुढे गेले आणि पोलिसांचं कर्तव्य अत्यंत त्या ठिकाणी नियोजनबद्ध राहिलं। पोलिसांनी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळली, त्याबद्दल मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पुलिसांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं भी अभिनंदन। विज्ञापनों पर उठे सवालों को लेकर बावनकुले ने विरोधियों पर पलटवार किया। उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस और छत्रपति शिवाजी महाराज की फोटो वाली विज्ञापन अगर छपी है तो उसमें रोहित पवार या विपक्ष को क्यों आपत्ति हो रही है। उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते 2.5 साल तक अखबारों में बिना कारण विज्ञापन दिए जाते थे, तब कोई हिसाब क्यों नहीं मांगा गया। कोणी छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे। जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे, आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली, त्यांना काय आक्षेप आहे, कोणी छापू दे, त्याला काय फरक पडणार। ओबीसी और मराठा समाज के मुद्दे पर उन्होंने कहा कि दोनों समाजों को न्याय दिलाने का काम सरकार करेगी और उन्हें आमने सामने खड़ा नहीं किया जाएगा। साथ ही उन्होंने स्पष्ट किया कि ओबीसी संगठनों को अपना पक्ष रखने का पूरा अधिकार है, लेकिन यह मुद्दा राजनीतिक न होकर सामाजिक होना चाहिए। ओबीसी संघटनांना त्यांचं मत मांडण्याचा, त्यांचं मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये, सामाजिक मागणी असली पाहिजे। समाजामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेला आहे। आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी, या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला, ओबीसी समाजाला एकामेकांसमोर येऊ देणार नाही। दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे। फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही। कुठलाही हक्क कोणाच्या डावला जाणार नाही, सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करत आहे। आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे, हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर निशाना साधते हुए बावनकुले ने कहा कि उन्हें अपने ही वरिष्ठ नेता बबनराव तायवाड़े से मार्गदर्शन लेना चाहिए। तायवाड़े पहले ही स्पष्ट कर चुके हैं कि सरकार द्वारा जीआर पर उन्हें कोई आपत्ति नहीं है। कांग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाड़े यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या जीआरने होत नाही, तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं। विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं। बबनराव तायवाडेजींनी परवाच त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं
आंदोलन सोडताना या GRने कुठलाही नुकसान होत नाही. मग वडेट्टीवारजी त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत, बबनराव तायवाडेजी आणि विजय वडेट्टीवार सोबत राहतात, काँग्रेसचे नेते आहेत. यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये. सामाजिक दृष्ट्या त्यांना जर वाटतं वडेट्टीवारजींना की सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट बरोबर नाही तर ते सांगितले पाहिजे. त्याच्यात आम्ही शेवटी कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, आम्ही त्याचा विचार करू. पण या नागपूरमध्ये दोघे राहतात, बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवार. या दोघांनी आपसामध्ये बसून आपली जे काही टिप्पणी केली पाहिजे. बबनराव तायवाडेजी 4दा सोडताना सांगितलं की कुठे ओबीसी अन्याय होत नाही, अन्याय झाला नाही, आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं आता वडेट्टीवारजी या भूमिकेत येऊन राजकीय याचा बाहुली करू नये. वडेट्टीवारजीला असं वाटतं की याच्यामध्ये हे काही त्यांना संभ्रम आहे किंवा संशय आहे किंवा काही ते मांडतील माझ्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, त्यावर चर्चा करू. इसी के साथ बावनकुले ने कहा कि जीएसटी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा दी गई राहत सीधे तौर पर आम नागरिकों को फायदा पहुंचाएगी. मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा आभार मानतो. संपूर्ण देशाने अभिनंदन केलं. या देशातल्या 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं. कारण रोज जीवन जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू जे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे, ही खूप मागणी होती. आणि जे अफोर्डेबल आहे, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही. हा अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो.